गुड आफ्टरनून ऑल द पॅरेंट्स अँड द टीचर. वेलकम फॉर द पीटीएम. आजची मीटिंग अतिशय इन्फॉर्मल आहे. पॅरेंट्स आणि टीचर मध्ये संवाद व्हावा म्हणून आज आपण इथे भेटलो आहोत. प्लीज प्रोसीड विथ द मीटिंग. हे खरं तर आधीच करायला हवं होतं. किती गोंधळ असतात निरोपांचे. अगदी याच मुद्द्यांवर आज आपण बोलायला जमलेलो आहोत. पॅरेंट्स आणि टीचर्स मध्ये जी कम्युनिकेशन गॅप आहे तीच भरून काढण्यासाठी आज आपण इकडे जमलेलो आहोत. अहो पण जे घडून गेले त्याचं काय? हे बघा, त्यात सुधारणा होणार. आणि कसं आहे की पावसाळ्यात बऱ्याचदा शाळेच्या बसेसचा प्रॉब्लेम हा असतोच. पण अशा वेळी सोडायला जावं लागतं पॅरेंट्सना. स्कूलचा आणि पॅरेंट्सचा काही संबंध होत नाही, कम्युनिकेशन गॅप होतो. यावेळी काहीतरी करावा पाहिजे. मग त्यात आम्ही तरी काय करणार? आणि अगदीच जर अडचण असेल तर शाळेतर्फे एखादा मेल पाठवण्यात येईल. अहो पण आम्ही कधी रस्त्यात असतो, कधी ऑफिसमध्ये असतो, कधी घरच्या कामात असतो. मेल चेक करायला वेळ तर मिळाला पाहिजे. एक मिनिट. सॉरी, मी जरा इंटरप्ट करू का? हो मिस्टर गुरुनाथ, प्लीज बोला. नाही काही नाही, माझं एक छोटंसं सजेशन आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचेच आपल्या सोसायटीचे किंवा स्कूल बसचे असे सोशल मीडियावर किंवा फोनवर ग्रुप्स असतातच ना. मग शाळेचा असा एखादा वेगळा ग्रुप का असू नये, जेणेकरून मिसकम्युनिकेशन होणार नाही ना. म्हणजे बघा, बऱ्याचदा शाळेकडून एखादी नोटीस पाठवायची असेल, एखादा निरोप पोहोचवायचा असेल किंवा महत्वाची सूचना काही असेल तरी या ग्रुपवर किंवा ऍपवर जर टाकलं तर सगळ्या पालकांपर्यंत निरोप पोहोचेल. म्हणजे मग हे ईमेल्स आणि मेसेजची भानगडच राहणार नाही ना. सो मला असं वाटतं की असा एखादा ग्रुप किंवा ऍप शाळेनं सुरू करावं, नाही का? वा, टेक्नॉलॉजीचा छान उपयोग सांगताय तुम्ही. हा, म्हणजे आता एवढी टेक्नॉलॉजी आहे तर आपण वापर नको का करून घ्यायला? म्हणजे अगदी साधी गोष्ट. आता पावसाळा सुरू होतोय तर भक्ती मिस जसं म्हणाल्या की बऱ्याचदा बसेसचे संप असतात, कधी बंद पडतात बसेस, किंवा अचानक काही इमर्जन्सी येते, शाळा लवकर सोडावी लागते किंवा एखाद्या दिवशी सुट्टी द्यावी लागते मुलांना. तर अशा वेळेला समजा या ग्रुपवर किंवा ऍपवर आपण मेसेज टाकला तर सगळ्या पालकांपर्यंत पोहोचेल ना. आणि समजा नाहीच वाचलं तर आपण त्यांना निरोप देऊ शकतो ना एकमेकांमध्ये बोलून. सो मला असं वाटतं की शाळेनं जर असा एखादा ग्रुप काढला तर आपलं मिसकम्युनिकेशन कमी होईल आणि मेसेजेस, नोटीस हे सगळं पालकांपर्यंत अगदी वेळोवेळी योग्य वेळेत पोहोचेल, नाही का? अहो, या टेक्नॉलॉजीचा वापर जर काही महिने आधी झाला असता ना, म्हणजे काही महिने आधीचा असा ग्रुप वगैरे असताना तर आमचा अथर्व हरवला नसता हो. अरे बापरे, मग? म्हणजे हरवला म्हणजे तसा तो न सांगता निघून गेला, पण आपल्या जीवाला घोर ना की अरे अचानक मुलगा कुठे गेला, मग शोधाशोध, धावपळ. सापडला शेवटी तो. पण समजा असा ग्रुप असता एखादा तर अथर्व हरवला नसता ना आमचा. हो ना. अहो, मुलंही खोडसाळपणा करणारच, पण शिक्षक आणि पालक यांनाही माहिती असायला हवं ना. तुमचं अगदी बरोबर आहे, तुम्ही ग्रुपच करा. थँक्यू मिस्टर सुभेदार. तुम्ही दिलेल्या सजेशनचा आम्ही नक्की 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 विचार करू. आणि तुम्ही जो ग्रुप म्हणताय ना तो आम्ही आजच फॉर्म करू. थँक्यू सो मच. पहा बरं, आता राधिकाला एवढे व्याप आहेत तर लक्षच नसते ना घरामध्ये. आता पहा बरं, तुला कुंकू लावायचंय तेही विसरली ना ती. मी अकराला शाळेत सोडायला जाते. राधिका, आज पेरेंट्स टीचर मीटिंग आहे ना. तू हल्ली खूप विसरायला लागलीये बरं. ही लक्षणं बरी नाही. मला काय होतंय खरंच कळत नाहीये. कशातच लक्ष लागत नाहीये. वहिनीची ओटी भरायला विसरले, अथर्वची पेरेंट्स मीटिंग विसरले, सुजयची धड मदत करू शकले नाही. काय होतंय मला? कुठे चुकतीये मी? सौमित्र, ये ना ये. हे काय झालं? म्हणजे अशी का दिसतेस? अशी म्हणजे कशी? आता मी जे काही प्रश्न विचारतो त्याचं उगाच काहीतरी उत्तर द्यायची म्हणून देऊ नकोस. काय झालंय काय तुला? लक्ष कुठे तुझं राधा? नाही म्हणजे आता मी आल्यावर तू हसून वेलकम करशील अशी माझी अपेक्षा सुद्धा नाहीये, पण मी तुला काय विचारायला आलोय हे तुला माहितीच, उत्तर तुझ्याकडून अपेक्षित आहे. तू मी तुला काहीतरी विचारलं राधा आता. काही नाही झालंय मला, काहीच नाही.
हे बघ राधा, तुझं काहीतरी बिनस. मी आता ऑफिसला जाऊन आलो, त्यामुळे कळलंय मला सगळं. तू मीटिंगला गेली नाहीस. तूच फोन केला होतास ना मला राधा, आणि 1000 वेळा समजावून सुद्धा तू गेलीच नाहीस मीटिंगला. आता ते माझं डोकं दुखत होतं म्हणून मी नाही गेली. बरोबर, खोटं तरी नको ना बोलूस राधा प्लीज, कारण जमत नाही तुला, खोटं बोलता येत नाही तुला. सुजय आजारी होता हे कारण मला कळलं जेणेकरून. हे सुद्धा खोटंच वाटतंय मला, कारण सुजयचं आजारपण हे फक्त निमित्त आहे ना. त्या गुरुने काहीतरी खुसपट काढली असणार म्हणून तू गेली नाहीस ऑफिसला. इतकी महत्वाची मीटिंग तू. काल काल का म्हणत आहे? काही नाही आई. नाही, मी ऐकलं ना. गुरुचं नाव घेतलं याने, काहीतरी म्हणत आहे, मी ऐकलं ना. गुरुमुळे ती आज एका महत्वाच्या मीटिंगला ऑफिसला जाऊ शकली नाही असं म्हणत होतं. सौमित्र, नाही थांब ना, बोलू दे त्यांना, बोलू दे. एखाद्या वेळेला मीटिंग बुडाली तर का होते? म्हणजे आई, या असल्या गोष्टींसाठी तिने घरात थांबावं अशी अपेक्षा आहे का तुमची? मीटिंगला जाऊच नाही? हे पाय सौमित्र, राधिकाला तिचा नवरा आहे, पोरगा आहे. नवऱ्यासोबत तिने थोडा वेळ का हाडला, त्यामध्ये तिची एखादी मीटिंग बुडाली तर का होते? सॉरी आई, पण तुम्ही चुकीचं बोलताय असं नाही का वाटत आहे तुम्हाला? आणि ज्या नवऱ्याबद्दल तुम्ही बोलताय त्याच नवऱ्याने कधीतरी बेघर सुद्धा केलं होतं ना तिला. आणि ज्या राधिका मसालेच्या जीवावरती आज उभी आहे स्वतंत्रपणे, त्या कामाकडे दुर्लक्ष करायचं तिने. आणि घरात कोण पाहिल मग? राधिकाला तिचा संसार आहे, ती एक गृहिणी आहे, तिचा नवरा आहे, पोरगा आहे. आजकाल ती तिच्या संसाराकडे दुर्लक्ष करत आहे. हे असे मोठमोठे उद्योगधंदे का कामाचे रे? जर गृहिणी आपल्या संसारामध्ये दुर्लक्ष करत असेल तर काय आलं पाहिजे एवढ्या मोठ्या मोठ्या बाता? सांग बरं. अहो आई, एक मोठी कंपनी चालवते ती. लक्षात येते का तुमच्या? राधिका मसाले नावाची एक मोठी कंपनी चालवते ती. तिने घरात बसून राहायचं? हे विचारणारा तू कोण बा? चल राधिका, एक मिनिट. मित्र आहे मी तिचा, आणि यामुळे राधाचं नुकसान होत आहे, आणि तिने स्वतःचं नुकसान करून घेणं मला अजिबात आवडणार नाही. मित्र आहेस ना तू तिचा, मग मित्रासारखं वागणं. त्या मैत्रिणीचा आणि तिच्या नवऱ्याचा संसार सुखाचा चाललेला आहे हे तुला पाहवत नाही का? आई, हे काय बोलून राहिला तुम्ही? नाही, बोलू दे ना राधा, त्यांना बोलू दे. आई, तुम्हाला मला जे बोलायचं ते बोला, तुम्हाला मला जी नावं ठेवायची ती ठेवा, पण काहीही झालं तरी मी तिचं काम बंद पडू देणार नाही. काम बंद पडेल नाही पडेल हे ठरवणारा तू कोण? तू तिचा मित्र आहेस ना, तर मग मित्रच राहा ना. त्या नवरा बनण्याचा प्रयत्न करून त्यावर अधिकार काऊन गाजवते? आई, 1 मिनिट, तू मध्ये बोलू नको. मला का कळत नाही का त्या मनामध्ये काका चाललं आहे ते? राधा 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 करते आणि आगे पिछे घुमत असते. याचा अर्थ का होते? त्याची फक्त मैत्री राहिलेली नाही व त्याही पलीकडे गेलेला आहे, आणि मी तसं काही होऊ देणार नाही. असं नका बोलू. काय बोलताय तुम्ही? मग हा का बोलत आहे? काऊन बरं असं बोलत आहे? विचार ना त्याल. बोल ना बा, काऊन गप्पा आहेस तू आता? का घे बरं शपथ, तू सांग बरं. तो राधिकावर प्रेम नाहीये, सांग बरं. बोल ना. नाही ना बोलू शकत? काऊन गप्पा आता तू? मला सगळं कळते बरं. हे उन्हामध्ये नाही पिकवलेत मी. तुमच्या सगळ्यांपेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेत मी. एक लक्षात ठेव, ना राधिकाचा आणि गुरुनाथचा संसार मी तुटू देणार नाही. तुझ्या मनामध्ये जर का दुसरं काही येत असेल ना तर ते विसरून जायचं, आणि राधिकाचा आणि गुरुचाच संसार सुखाचा होईल हे लक्षात ठेवायचं. वाई, पण तुम्ही शांत राहा. काय शांत व्हायचं? काय शांत व्हायचं? हा येऊन इथं काही बाई बोलत आहे ते चालतंय का आपल्याला? काऊन बरं तो असं सगळं बोलत आहे? मित्र 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 म्हणे. स्वतः लग्न करायचं नाही आणि दुसऱ्याच्या संसारामध्ये कुचाळक्या करायच्या, हो ना? प्लीज, आता वाटेल ते बोलताय तुम्ही. हो,
माझं राधिकावर प्रेम होतं, पण आता फक्त मैत्री राहिली आमची. त्यामुळे या सगळ्यात तुम्ही राधाला का ओढताय तेच कळत नाही मला, आणि का नको ते आरोप तिच्यावर करताय तुम्ही. आई, आता ही महत्वाची गोष्ट आहे की ती आता स्वतंत्र आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे, एक मोठी कंपनी चालवते, ती एक मोठी उद्योजिका आहे. आई प्लीज तुम्ही हे लक्षात घ्या की ती फक्त तुमची सून नाही राहिली आता. सगळं कळते मला, तू सांगायची गरज नाही. आई तुम्हाला सगळंच कळतं पण वळत नाही, त्याचं काय करायचं. तुमचा माझ्यावर राग आहे ना आई, मग मला पाहिजे ते बोला ना तुम्ही, पण जे चूक आहे ना ते चूकच आहे. आणि राधा तू पण एक गोष्ट लक्षात ठेव, कोणी काहीही बोलू दे, पण एका कंपनीची जबाबदारी आहे तुझ्यावर, आणि या सगळ्या जबाबदाऱ्या फक्त तुलाच पार पाडायच्या. तू कोणी साधारण व्यक्ती आता राहिलेली नाहीये, आणि फक्त गृहिणी तर नाहीच नाही. मी गुरुनाथ सुभेदार, त्यांनी ना त्याच्या बायकोची जबाबदारी नीट पार पाडली ना स्वतःच्या मुलाची. त्याचं भान जर त्याच्या आईला आलं ना तर खूप बरं होतं. राधा, मी तुला शेवटचं सांगतोय, या असल्या गोष्टीत तू अडकू नकोस, आणि जर तू अडकलीस तरी मी तुला अडकू देणार नाही. मग कोणी काहीही बोलू दे, मला काहीही फरक पडत नाही. मम्मा लवकर दे ना, मला खूप भूक लागली आहे. एक मिनिट. वाव, काय एक बिस्किट येते. एक तीळ कसे 7 जण वाटून खातात, तसं आपण एक अख्खं बिस्किट दोघीत वाटून खाऊया. ट्रेनने आलाच वाटतं. नाही, ट्रेनच्या गतीने आलो आणि तुमच्यासाठी खायला घेऊन आलो. 10 रुपये मी काय विकणार आहे. हे घ्या, बर्गर आहे, बर्गर आहे. हे तर वडापाव आहे. इंडियन बर्गर आणि सनू बेबीसाठी भजीपाव आणलाय. ठीक आहे, पण कुठनं आणलास. तो बाहेर राजू वडापाववाला आहे ना, त्याच्याकडे गेलो मी, तर तो म्हणाला हट, तेरे पास पैसे नाही, तेरे को नाही देगा. माझं डोकं फिरलं, मग मी आयडियाची कल्पना लढवली. तू परत फोटोग्राफी करायला लागला. ग्रेट. कशी करणार आहे, तुझ्या मम्मानी कॅमेरा नाही का चोरला माझा. म्हणून मी आत आलो, बेडरूम मध्ये शिरलो, शनायाच्या बेडरूम मध्ये. तिथे जाऊन मी कपाट उघडलं, कपाटात कपडे होते, त्यातले 3-4 कपडे उचलले, बाहेर जाऊन विकले, आणि त्याचा वडापाव आणि हे सगळं घेऊन आलो. म्हणजे खरं वडापाव आणलाय शनू बेबीने. तू माझे कपडे विकलेस. काय करणार तो. मी तुला सोडणार नाही. माझे कपडे तू ना इकडे या, इकडे या, इकडे बोलत आहे. चल. काय चाललंय शनू बेबी. अरे कपडे गेले तर काय, पैसे आल्यावर आपण अजून शॉपिंग करू ना. तू माझ्या कपड्यांना परत हात लावलास तर बघ. तू माझ्या घरात राहते, बुकडाने खा, नाही तर घर सोडून जा. दम कोणाला देतोस. कोणाला देतोय. आम्हाला देतोय. तुम्हाला देतोय, कारण तुम्ही माझा कॅमेरा चोरला आणि तुमच्या या शनू बेबीने माझ्या मित्राला डोक्यावर पाडलं, तो सगळं विसरला, मला पैसे मिळत नाही, मग मी काय करू. तुला कळत कसं नाही. 33 करोड समजा मिळाले ना, तर त्याच्यात थोडे तरी तुला मिळतील जर तू आमच्या बरोबर राहशील तर, नाहीतर ठेंगा. केड्या, तू जर माझ्या कपाटाला परत हात लावलास तर मी तुझे सगळे केस कापून टाकीन. मला जर भूक लागली तर मी तुझा अख्खा कपाट नेऊन विकेन. मम्मा याला सांगा मला काहीतरी दे. आय एम गोइंग टू किल हिम. केड्या, अरे चटणी कुठे आहे. चटणी नाही आणलीस. मिरची पण एकच आहे. शनू बेबी डोंट ट्राय. भजीपाव आणलाय ना, ये खाऊन घे. घे माझे कपडे. शटअप. काय वसंतराव, काय विशेष काय माहिती नाही बुवा. काही नाही हो. घ्या, गुरुनं आपल्या सगळ्यांना चहा पाण्याला बोलवलं आहे. हो, पण गुरुनी आम्हाला का बोलवलं. तेच ना, काहीच कल्पना नाही. अहो मी सांगतो कशाला बोलवलंय. मी म्हंटल बऱ्याच दिवसात आपलं असं चहा पाण्याला भेटणंच नाही झालं, आणि त्यानिमित्तानं निवांत गप्पा होतात त्याही नाही झाल्या. मी हॉस्पिटलमधून आल्यापासून तर अजिबातच गप्पा झाल्या नाही ना, म्हणून बोलवलं.
मग आज काय विशेष? कारण तू काही कारण असल्याशिवाय नक्की बोलवणार नाहीस. कारण कशाला हवं काका? काही कारण नाहीये. मी म्हणलं मस्त पावसाळी वातावरण आहे, त्या निमित्तानं चहा प्यायला याल, भजी बिजी छान थोडंसं खाऊया आणि तुम्हाला सगळ्यांना मला काहीतरी द्यायचं होतं. काय द्यायचंय? पूर्ण तुझ्या मनात जे काय असेल ते स्पष्टपणे सांगून टाक भाऊ. नाही नाही नाना, असं काही मनात बिनात असं काही एवढं सिरियस नाहीये. मी म्हटलं आणायचंय, आपण सगळे जमतोच आहोत ना, तर तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या तुमच्या आवडीचं एक छोटस गिफ्ट द्यावं. गिफ्ट? ते कशासाठी बाबा? अहो नानी, आता गिफ्ट द्यायला काही सारखं ऑकेजनच लागतं असं नाही ना. मी म्हटलं तुमच्या आवडीच्या काही गोष्टी मी आणल्या आहेत, त्या आज खाण्यापिण्याच्या निमित्तानं तुम्हाला देऊन टाकाव्या, तुम्हालाही आवडतील नाही का? फार महागडं नाहीये आपलं, तुम्हाला आवडेल असं मात्र नक्की. हा बघा बरं. वाह वाह गुरु, तू तर छोटस गेट टुगेदर करत आहे. बरं, सगळ्यात आधी नाना हे घ्या, तुमच्यासाठी तुमची आवडती बाकरवडी आणि चकल्या. झालं, तळकट तुमच्या आवडीचं दिलं. चालतं हो नानी, एवढं काय. बरं, महाजनी काका तुमच्यासाठी त्या आपल्या श्रीराम स्वीट्स कडून ही आवडती बर्फी 2 टाईपच्या आहेत. थँक्यू. अरे आणि हो, काकू आल्याच नाहीत ना, त्यांच्यासाठी एक खास गिफ्ट आहे बरं का. हे घ्या. हा, हे आता सांगतो हा गंमत, कदाचित तुम्हाला कोणाला माहिती नसेल. आता बाकी सगळी दुनिया चहा कप मधून पिते बरोबर, पण एकट्या काकूंना सवय आहे मोठ्या मग मधून चहा पितात. त्यांना असा टंपरच्या टंपर लागतो, बरोबर आहे की नाही? अरे वा वा वा, छान. उद्यापासून काकू चहा किंवा कॉफी या मग मध्येच पिणार. हा, मस्तपैकी सेल्फी पण काढा आणि मला पाठवा. ओके. आता नानीजी, तुमच्यासाठी एक अशी वस्तू आहे ना जिचा तुम्हाला प्रचंड उपयोग होणार आहे. म्हणजे बघा, आता तुम्हाला शॉपिंगची आवड आहे की नाही? काय शॉपिंग? तसं नाही, म्हणजे तुम्ही जाता ना सतत काहीतरी किराणा किंवा भाजी खरेदीला, त्यासाठी म्हणून, आणि सध्या प्लास्टिक बंदी आहे म्हणून तुमच्यासाठी खास कापडी पिशवी. अरे वा, छान आहे. खूप भाजी आणता येईल. आणि म्हणूनच हिरव्या रंगाची. आई, तुझ्यासाठी. हाय बाई, माल काम बरं. बघ तर, हे बघ, तू नेहमी म्हणतेस ना त्या काय म्हणतात त्याला, त्या विणायच्या सुया हव्यात तुला. सो हे लोकरीचे गुंडे आणि या विणायच्या सुया. बढिया आहे एकदम. हा बरं, आता किती झक्कास स्वेटर विणते मी अथर्वसाठी. या सगळं करायचं ते नातवासाठी. थोडी लोकर उरली त्यातनं मला काहीतरी कर, स्कार्फ किंवा टोपी बिपी नाही का. हा बाबा, तुमच्यासाठी फार झकास गिफ्ट आहे. म्हणजे असं गिफ्ट आहे ना जे तुम्हाला नॉस्टॅल्जिक करेल. ओळखा बरं काय. हा, नाहीच ओळखणार तुम्ही. नाही, मी सांगतो ना. हे बघा, हा एक MP3 प्लेअर आहे ज्याच्यामध्ये मोहम्मद रफी, किशोर कुमार अशी तुमच्या सगळ्या आवडत्या गायकांची सगळी जुनी गाणी अशी लोडेड आहेत. सगळ्या प्लेलिस्ट तयार आहेत. त्यामुळे फक्त बटन दाबायचं आणि पुराने जमाने में खो जाओ. हे बाबा तुमच्यासाठी घ्या. अरे पण गुरु, हे चाललंय काय? अहो, त्याच्यात काय चाललंय बाबा, तुम्हाला आवडतं म्हणून देतोय, घ्या तर. हा, आता कसं बरं वाटलं, सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या आवडीचं छोटं का होईना एक गिफ्ट दिलं. हे सगळं ठीक आहे, पण मला एक गोष्ट सांग गुरुना, तू अथर्व आणि राधिकेसाठी काय आणलंस? काही नकोय मला. नाही, राधिकाला आणलं नाहीये, पण तिला काय आणायचंय हे माझ्या डोक्यात नक्की आहे. राधिकेला मी घेऊन जाणार आहे आणि तिच्या आवडीची साडी तिला घेऊन देणार. आणि हा अथर्वचं पण ठरलंय. आजकाल काय मुलांच्या खेळण्यांच्या फॅशन्सही बदलत असतात. तो आज हे खेळणं आवडते, तो उद्या दुसरं. तर मी काय ठरवलं, मी म्हटलं त्यालाच खेळण्यांच्या दुकानात घेऊन जातो आणि त्याला काय आवडेल ते त्याला घेऊन देतो, नाही का. हो ना, मुलांचं तेच असतं, सारखं आपल्या नवीन नवीन खेळण्यांसाठी आईवडिलांकडे हट्ट करायचा. बघा तर आता आजकाल का नाही, गुरु घराकडे फार लक्ष देते बरं. बरीचशी कामं करत असते. भाजी आणते, कपड्यांना इस्त्री करते. त्या दिवशी तर का ती कोणती भाजी केली होती रे तू? ती खसखशीची भाजी. खसखशीची भाजी बनवली होती, एकदम बढिया. हो ना. म्हणजे घरातल्या सगळ्याच कामात लक्ष घालतो की काय? हो, तर मग नसून का कराय. इकडे असं आणि तिकडे काय उलट पे पहा बरं. अहो राधिका दिवसभर बाहेर जाते का नाही, ऑफिसात जाते, दमते, मग का घराकडे लक्ष जात नाही ना तिचं. नाही, असंही काही नाहीये. काय शेवटी घरातलं काम होणं महत्वाचं. मग कुणी केलं तरी काय फरक पडतोय, नाही का. हे असं का वागून राहिले माहित नाही. मुद्दाम सगळ्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करून राहिले.
पण यांच्या वागण्याला मी अजिबात भुलणार नाही. अजूनही माझा तुमच्यावरती विश्वास नाहीये.